ऐक की अहो पण आज 4 वाजता जाऊया का? कुठं? जाऊ ना कुठेतरी बाहेर ठरवू आपण. काय नको. काल बघितलं ना काय झालं. आपण एवढं ठरवलं, तुम्ही पिक्चरची तिकीट बी आणली होती, पण ऐन टायमाला झालाच ना घोड. ऐक ना, आपण आज नीट प्लॅनिंग करू. आणि परत पचका करून घ्यायचा वे. काय नको. मग आता तूच सांग काय करायचं ते. आपण इथंच कुठं तर जायचं का? अगं पण इथं कुठेतरी गेलं तर कोण ना कोणतरी बघणार आपल्याला. त्याला काय होतं तेव्हा? आता कायद्याने मी तुमची बायको आहे. असं नाही ग, आपण जिथं जायचंय तिथं फक्त तू आणि मी बस. असं मग तर गावाबाहेर जायला पाहिजे की. हा, ही आयडिया चांगली की. एक काम करू, 2-3 दिवस आहे ना आपण बाहेरच फिरायला जाऊ. हा, खरं वे? नाहीतर काय चेष्टा करतोय मी. आपण बाहेर जाऊया हनीमूनला. काय पण. अरे मग काय म्हणायचं आता? होय हो. पण घरी काय सांगायचं? त्याला काय तवा सांगू की आपण काय काय सांगणार? अं, काय सांगायचं? तुम्हीच सांगा की काय तर. अगं तुम्हीच सांगा काय. घरातल्या असं कसं सांगायचं आपण हनीमूनला चाललोय म्हणून? आता मला सांगा, ज्यांची लग्न होत्यात ते असे जात नाहीत का बाहेर? अगं जातात की, पण ते घरात काय सांगून जातात तेच कळत नाही. घरात कसं सांगायचं? का रे आजा? हा, काय सांगायचंय? कुठं काय काय नाही. अरे बोल की गाडा गाडा. काय पाहिजे का? नाही नाही काय नाही. आजा, अरे तुझं मला काय कळणच झालंय बघ. अरे एवढ्या गडबडीत लग्न झालं, हा? आता तुला जायला आठवडा राहिला. अरे नवरा म्हणून काय वाटतं का नाही? काय नाही म्हणजे वय. अरे असं का करतोय याडबाडल्यावानी? हा, अरे ती काय बोलत नाही म्हणून तुला बी काय कळत नाही वे? अरे नवीन लग्न झालंय, तिला घेऊन कुठं 2 दिवस फिरायला जायचा विचार आहे का नाही? हा म्हणजे तसं काय नाही. हा होय जायचंय. अरे मग काय राजा, कुठे जायचंय? काय झाले? अगं जे लग्न झाल्यापासून दोघं बी कुठं फिरायला गेली नाहीत. म्हणलं या जाऊन 2 दिवस. बरं झालं समाधाने तू बोललास ते. त्याचं तोंड शिवलंय. अरे आजा, त्या पोरीनं कुठलं पाप केलंय र? हा, आल्यापासून त्या पोरीनं कामाला झुंपून घेतलंय. एका शब्दाने पोरगी काय बोलली नाही. पण तुला काय नको वय? जा तिला घेऊन. अगं बाई, कुठं घेऊन जातात? काय झालं? अगं पुष्पे, लग्न झाल्यापासून दोघं कुठं गेली नाहीत फिरायला. म्हणलं जाऊन या 2 दिवस. आत्ता? अहो अजिंक्यांचं जाणं असं तोंडावर आलंय, अजून आवरावर राहिली सगळी. अहो नाही म्हणजे दिस पण तसं कमीच राहिल्यात ना. आणि मग हे जाणार कधी येणार कधी म्हणून म्हणलं. पुष्पी म्हणती त्याच्यात बी पॉइंट आहे. आजा, लांब कुठेतरी जाण्यापेक्षा तुम्ही इथंच जाऊन या की पाचगणी महाबळेश्वरला. काय जायला अर्धा पाऊण तास लागतोय. एक दिवस जायचं, एक मुक्काम करायचा आणि दुसऱ्या दिवशी परत यायचं. हा चालेल. काय ग
आम्ही इथंच जाऊन येतो. काय झालं? कुठे चाललंय? अगं काय नाही, नवं नवं लग्न झालंय ना, तेव्हापासून गेलेले नाहीत कुठं एकत्र फिरायला, म्हणून म्हणलं या जाऊन 2 दिवस महाबळेश्वर पाचगणीला. रावल्याला वाटतं. का काय झालं? अरे काय नाही रे रावल्या, आजा शीतलीचं लग्न झाल्यापासनं ती दोघं फिरायला गेलेत ना, ते आता 2 दिवस चालल्यात. ते कुठे ते पाचगणी महाबळेश्वरला. अयो, हनीमूनला निघाले तोय दोघ. अगं जिजे, काय मी सांगून सांगून दमलो याला. त्याला कळायला पाहिजे का नाही? हे राहुल्या खपत जरा. जा जा, हनीमूनला जाऊन ये, जा जा. तुला ना कुठं काय बोलायचं तेच कळत नाही. त्यात काय मग एवढं? हा बघ, माझा प्लॅन रेडी आहे. माझं लग्न झालं की मी हनीमूनला जाणार आहे स्वित्झर्लंडला. आणि मग जिजे यो बघ की कसा खुलालाय, दोघं बी बाहेर जाणार म्हणून. आता ह्याला कळले म्हणजे गावभर करणार. ए, आपण कधी काय बोलतो का बाहेर? हा, असं म्हणून तूच गावभर करशील बघ. राजा चल जरा बाहेर काम आहे. चल की. एवढं भीत जाऊ नको मला, तू टेन्शन घेऊ नको. शीतल, तुझा आवर. हा. जेडे ते चावी. हिचं कंबरडं मोडायचं म्हणून भांडी काढली होती घासायला, तर आता ही माझ्याच उरावर पडणार.